काय झालं हो? एवढं का टेन्शन मध्ये बसलाय? अगं थोडं पैशाचं टेन्शन होतं. मी विचार करायला होतो थोडं तुझ्या आईवडिलाकडून. भीक मागून पैसे आणा, पण माझ्या आईवडिलाकडून अपेक्षा ठेवू नका. अहो, आता तुम्हाला लाईट बिल भरायची काहीच गरज नाही. का तू लाईट बिल भरून आलीस का? नाही, मीटरचं कनेक्शनच कट करायला लावले. होय होय, मी बघते. कोणाचा फोन होता का? अहो, शेजारणीचा फोन होता. काय म्हणलं ती आज पहिल्यांदा साडी नेसलेल्या. तिला साडी नेसायला येत नाही म्हणून मदतीला बोलत होती. जाऊ का? काय? जाऊ का कामाला? भावांनो, तुम्हाला मी खरं सांगते, दुसऱ्याची कार्टी सांभाळणं खूप कठीण काम असते. तू कोणाचं कार्ट सांभाळतेस? सासूबाईचं. तू रात्री झोपेत मला शिवाय देऊ लागलीस का? हा तुझा भास होता भास म्हणजे? की मी झोपेत होती. अरे मला कधी तर सरप्राईज देत जा की. चल तुला माझ्या गर्लफ्रेंडला भेटतो. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. ओ मला नवीन साडी पाहिजे. अगं कपाट भरलंय की साड्यानं. त्या सगळ्या साड्या गल्लीतल्या बायकांनी बघितल्या. मग साडी नको, गल्लीच बदलूया. तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हो? नाही म्हणलं ही पुन्हा भांडणं करेल. अगं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. का ग? मग मी काही बी केलं तरी तुम्ही मला काहीच म्हणणार नाहीत ना? नाही नाही नाही. काय केलंस पण तू? मी तुमच्या पाकिटातले 5,000 रुपये घेतलेत आणि 2,500 मला 2 साड्या आणल्यात आहे. तुझ्या तर काय चॉईस असतात भारी भारी. घे. उठा उठा, दिवाळी झाली, कामावर जायची वेळ आली. मला तर वैताग आलाय तुमच्यासोबत संसार करून. अहो जावाई, देवधर्म करी जा, देवाच्या पाया पडत जा, म्हणजे मग चांगलं होत असतंय. तुमच्या पोरीचं सोबत लग्न करायच्या टायमाला मी लय देवधर्म केला. कुठं माझं चांगलं झालंय. या वेळेला चूक तुझी आहे, माफी तू मागायचा. मी कुणाची आहे? तुमची. मग चुकी पण तुमचीच झाली. मागा मग माफी. मागा की. लोक बायको शिवाय कसं राहतात काय माहित. माझी शेजारीन जरी माहेरी गेली, माझं जरा सुद्धा मन लागत नाही. सुने, माझ्या खिशातून पैसे काढलेस का? होय काढले की. मला जरा काम होतं. मग मागून घ्यायचं, काढून कशाला घ्यायचं? किती दिवस मागून घेऊ? मला आत्मनिर्भर बनायचं आहे. आत्मनिर्भर म्हणजे काय? स्वतःवर अवलंबून. तुला त्याचा अर्थ तर माहित नाही. आत्मनिर्भर बनायचा